जुळून होय. रामाच्या पाऱ्याला हरिश्चंद्राच्या वाऱ्यामध्ये जुळजुळ वारा वाहत होता त्या टायमाला. बिडू आणि बिरापानं होय. आणि मनगीन आणि महाळापानं बरं. हिमालय पर्वतावर जाऊन हा. अनुष्ठान घालून संजीव मंत्र जपून होय. रामकाळी जुळून बरं. जप आणि जप करून कोणत्या महारापाने बिरापाने तपीच्या आणि जपच्या जोरावर होय. होय. खेळखेळवर का कुणाला पसंत करून घेतले महादेवाला पुन्हा प्रसन्न केले बरं. महादेवाला पसंत करून घेतले बरं. महादेवाला विचारलं बिरापाला आणि महारापाला होय. होय. बाबा एवढं जप आणि जप का करू लागलो हा. तुम्हाला का मागणी मागायची आहे ती मागा म्हणाला उशीर वेळ का त्या बिरदेवानं काय माहिती त्याला देवा होय. सुंदरानं मानलं बरं. आणि देवाचं नाव घेतलं म्हणलं शिव धनगराचं लेकरू हा. ढोलावर हात टाकणे कुण्या देवाच्या पाया पडशी कुण्या कामात धंद्याला लागणे होय. म्हणून असं बघणं त्याला वरदान देऊन टाकलं म्हणून केळगावचे पुजारी आज हा. 2 वर्षापासून माहिती होतं कोराळ गावाचा भंडारी यांचा आमचे महाराज म्हणत होते बरं. खेळखेळच आम्ही कर्नाटकामध्ये भागामध्ये आता बरेच या 4-2 वर्षामध्ये आमचा परिचय झाला त्याच्याकरता देवबा महाराजच्या कृपेने तुमच्या गावच्या आशीर्वादाने आम्हाला येण्याची संधी मिळाली होय. खर काही येडे वाकडे गाईने दास मी तुझाच होईन बिरजाची कथा बरं. बिरजाची ववी बिरजा जन्माचा अध्याय होय. बिरदेव कुठे जन्माला कुणाच्या घरी जन्माला बरं. आणि कुणापासून जन्माला आणि बिरदेव काय करणार बिरदेवच्या मागे संकट कोणतं आहे होय. आणि त्याच्या आईच्या मागे कोणतं संकट आहे ह्या कथेमधून आणि या ढोलाच्या वाद्यामधून आणि ओळीमधून हे केळगावचे पुजारी तुम्ही सांगायचे द्याल जेवढे बसलेले माणसं जेवढे शास्त्र रूपानं आणि ऐकण्याचा लाभ घ्यावा ही विनंती म्हणून खरखरच आज तुमच्या कोराळ गावाचा दैव आणि भाग्य मोठं केळगावचे पुजारी खरखरच बरं का आवड करून संसाराची सवड काढून तुमच्यापर्यंत आल्या तर तुम्ही आजच्या दिवस आवडच काढून घरामध्ये झोपू नका हा. देवाचं जागरण आहे बरं. देवाच्या मंदिरासमोर येऊन आजची रात खरखर सवड काढा आणि झोपीला आळस न करता चटकन उठून ताबडतोब बिरदेवाच्या मंदिरामध्ये गडी माणूस आणि बंधू आणि भावानो सगळ्यांनीच खरखरच बरं. या आणि खरखर आम्ही बी काही लय वेळ म्हणणार नाही हा. कारण का तर 2-3 वाजून ना नाही, आताच म्हणाला झोपलो का म्हणून. हा. आता लगेच म्हणला नाही तुम्ही जर खरखरच आवड काढून सवड काढून जर आमच्या पुढे बसलो बरं. आम्हाला रात नाही माणसं काय उठायचे नाही होत. हा तुम्ही शिवा. आणि आम्ही हारायचे काही नाही म्हणून नाही नाही, मग तीच म्हणाला. त्याच्याकरता खरखरात हा. म्हणून आज बिरध्याच्या ओव्या ऐकायला केळगावच्या पुजाऱ्याच्या ओव्या ऐकायला हा. आणि कुण्या रूपानं आणि कशा मना कशा रूपानं येव माझ्या बंधू भावानं बहिणी माझ्या बहिणीनं म्हणून कसं ढोलाला काय तळ घेऊया किंवा आपण बी ओव्याला जाऊया रे. ढोलाला काय तळ घेऊया किंवा आपण बी ओव्याला जाऊया रे. गाव केळगाव आहे सुंदर गाव केळगाव आहे सुंदर माळिंगरायाचा पिता मंदिर माळिंगरायाचं पिता मंदिर गंगावतीला माझा निवर गंगावतीला माझा निवर
नाव घेतलं म्हणून खरं येडे वाकडे